नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही ही आजीच्या रूममध्ये दारू पित असते आणि आता तेवढ्यात मात्र तेथे अक्षय येतो आणि अक्षय आता नक्की या घरामध्ये कोणीतरी आहे म्हणून अगदी चोर पावलाने येत असतो की कोण आहे तिकडे आणि तेवढ्यात माही ही त्या कपाटाच्या मागे लपलेली असते आणि तिच्या हातातून तो ग्लास खाली पडतो. तर अक्षयला आता पूर्णपणे खात्री होते तर तो कोण आहे तिकडे म्हणून आता तेथे येत असतो. तेव्हा आता तेथे आल्यानंतर मात्र माही इतकी घाबरलेली असते आणि ती इतकी स्वतःला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अक्षय तसतसा येत असतो कोण आहे असं करत आणि ऐन वेळेस मात्र आता तेथे सीमा येते आणि सीमा लगेच आता अक्षयला धरते की अक्षय, अरे काय चाललं तुझं? अरे अक्षय चल ना, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं, चल बरं बाहेर, तू चल एकदा. अक्षय म्हणतो की हो आई, हो ऐक बरं, चल बरं. म्हणून सीमा आता त्याच्या हाताला धरते आणि त्याला बाहेर घेऊन जाते. तेव्हा आता कुठे माहीच्या जीवात जीव येतो. अक्षय म्हणतो की आई अगं तिकडे आत कोणीतरी असेल. तर सीमा म्हणते की अरे कोणी नाही तिथे, कशाला तू इतकं संशय घेतो रे, कोणी नाही. तर लगेच अक्षय म्हणतो की नाही आई, कोणीतरी आत आहे. तर सीमा म्हणते की हे बघ आजीला तू नंतर भेट, आता माझ्याकडं तुझ्यासाठी एक काम आहे, ते काम तू नीट ऐक जरा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही आई, तिकडे कोणीतरी आहे ते मी बघून येतो. तेव्हा अक्षय जायला निघतो तर सीमा लगेच जोरात अशी लचक भरल्यासारखं करते आणि जोरात आई असं ओरडते. तेव्हा अक्षय पुन्हा मागे येतो आणि काय ग आई, काय झालं, का ओरडलीस, काय झालं? तेव्हा सीमा म्हणते की अरे गुडघे दुखतात माझे, गुडघे दुखले. तेवढ्यात मात्र माई ही चोर पावलाने बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असते. तर अक्षय सीमाच्या हाताला धरतो आणि चल आई येथे बस, चल बरं. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही रे, मला बसता सुद्धा येत नाही, गुडघे दुखतात. तेव्हा अक्षय खाली वागतो आणि काय कुठे दिसतात सांग बरं. तेव्हा लगेच अक्षय खाली वागल्यानंतर बघत असतो की कुठे दुखतात. तर सीमा म्हणते की इथे दुखतात, इथे. आणि ती माहीला खुणावते की जा बरे लवकर, इथे आणि इकडून जा असं ती माहीला सांगत असते आणि अक्षयला सांगत असते की इथे. तेव्हा आता माही जात असते आणि अक्षय मागे पाहणार म्हणून सीमा लगेच त्याचा चेहरा धरते आणि इथे असं म्हणत असते. तेव्हा आता माही निघून गेल्यानंतर सीमा म्हणते की अरे आता तर मला बरं वाटतंय. अक्षय म्हणतो की काय आई, तुला बरं वाटतं? अगं आई, पण मी काहीच केलं नाही. तर सीमा म्हणते की अरे कसं केलं ना, लेकाचा हात लागला की नाही आईला आणि लेकाचा स्पर्श झाल्यानंतर आईला मात्र अगदी बरं वाटतं. आणि हे बघ बरं वाटलं रे, खरंच काय जादू आहे रे तुझ्या हातामध्ये अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो की चल आई, मी तुला सोडतो. परंतु सीमा म्हणते की नाही आता मला जाता येईल, तू नको काळजी करू, तू रूम मध्ये वगैरे मला काही सोडू नको, मला बरं वाटतंय. आणि तुला बघायचं होतं ना रूम मध्ये, खोलीमध्ये आत कोणी नाही म्हणून, जा बरं, तू संशय आले का लगेच बघायचं असतं, जा बरं जाऊन बघ कोणीतरी आहे का. तर लगेच अक्षय म्हणतो की हो आणि अक्षय लगेच तिकडे जायला निघतो. हा सीमा ही डोक्याला हात लावते आणि माहीवर खूप चिडते की ह्या माहीला मी सांगितलं होतं तरी सुद्धा हिने ऐकलं नाही आणि शेवटी इकडे ती आली, कशाला आली असेल ती इकडे कडमडायला. अरे देवा, असे करून आता माहीकडे ती चांगला समाचार घ्यायला जाणार असते. त्यानंतर अक्षय पुन्हा आजीच्या रूम मध्ये येतो आणि त्या कपाटाजवळ येऊन येथे कोणी आहे की नाही हे डोकावून पाहत असतो. तो ग्लास मात्र तो खाली पडलेला असतो, तो त्याला दिसतो आणि तो ग्लास तो उचलतो. तरी सुद्धा अक्षय विचारच करत असतो आणि तो विचार करतो की मग अशी नक्की कोणीतरी होते म्हणून येथे. त्यानंतर आता माही इकडे आपल्या आउट हाऊसच्या रूम मध्ये येते आणि मस्त अशी दारूची बॉटल आणून त्यावर मस्त पित असते आणि अगदी तिचं दिमागात चालू असतं. परंतु त्याच वेळेस आता तिथे धडकरी सीमा येऊन पोहोचते आणि आता माही लगेच अगदी कलाटणी खाणार पडणार, तोच लगेच तोंड दाबते आणि सीमा रागानेच तेथे येते आणि तिच्याजवळ बसून विचारते की काय ग, काय चाललंय तुझं? तुला मी सांगितलं होतं ना इथून बाहेर जायचं नाही, मग का तू बाहेर गेली सांग बरं, का तू तिकडे गेलीस त्या बंगल्यामध्ये सांग बरं. आणि तेवढ्या त्यांच्या आवाजाने नैना लगेच उठते आणि विचारते की काकू अहो काय झालं? तेव्हा मात्र सीमा ही तिच्यावर भडकते, अगं काहीच झालेलं नाही, झोप तू, निवांत झोप, आराम कर, चांगला आराम कर, मी तुला काय सांगितलं होतं की हिच्यावर लक्ष ठेव. बंगल्यात गेली होती माहिती आहे का तुला, तू तर झोपली होती. तेथे आईंच्या रूम मध्ये गेली, तेथे आईंची दारूबिरी चोरली आणि येथे आली माहिती आहे का, अक्षय तिला बघणार होता, नशीब मी तेथे आयत्या वेळेला गेले आणि अक्षयला बाहेर हाताला धरून घेतलं, नाहीतर अक्षयने आपल्याला पकडलं असतं, हिला पकडलं असतं. तेव्हा नैनाला खूप राग येतो, नैना लगेच तडकन उठते आणि माहीवर धावून येत असते. तेव्हा सीमा सुद्धा ओरडते की मी इथला किती वेळेस सांगितलं की इथून बाहेर पडायचं नाही म्हणून, काय ग, का कशाला गेलीस तू इथून बाहेर? तेव्हा
माही म्हणते की बट आंटी आंटी, तर सीमा खूप रागवते. सीमा म्हणते की काय ग आंटी आंटी लावलंस, एकही शब्द बोलू नकोस आणि दे बरं ती बाटली इकडे दे बरं. दारू बिरू तर दारू बिरू अजिबात प्यायची नाही, चोरी करतेस. तेव्हा माही म्हणते की बॉरी आंटी. तेव्हा सीमा आणि नैना या दोघींना नेमकं हिला काय बोलावं हे काही सुचत नाही. तेव्हा आता बॉरी म्हटल्यानंतर सीमा तर तोंडच वाजते, परंतु नैना म्हणते की अहो काकू तिला सॉरी म्हणायचं होतं. माहीला राग येतो. माही म्हणते की आंटी मी काही चोर वगैरे नाही, कळलं ना तुम्हाला. आणि हे बघा फिरता फिरता मी तिकडे बाहेर गेले होते आणि तिकडे त्या ग्रँडमा आहे ना, त्या अशा मस्त अशा चुचू करत पीत होत्या, म्हणून मला सुद्धा वाटलं, म्हणून मी सुद्धा ही बॉटल घेऊन आले. आणि हा ब्रँड मी पीत नाही, ही बॉटल काही एक्सक्लुझिव्ह नाही, म्हणजे तिला म्हणायचं असतं की काही महागडी नाही, हा ब्रँड मी नाही पीत. तेव्हा नैना म्हणते की काय म्हणते, अगं इतकी महागडी दारू आहे तरी सुद्धा असं. तेव्हा माही म्हणते की आय नो अगं, पण ही खूपच बेसिक वाली आहे, त्यात अजून थोडस. तेव्हा सीमा म्हणते की अगं बास झाला आता. दारूचा हा ब्रँड डिस्कस करण्यासाठी आपण तिघी जणी इथे जमलो आहोत का? नाही ना. माही अगं तुझं वय काय ग, कसले काय व्यसन करतेस ग तू, दारू काय सिगरेट काय. जबाबदारी तर अजिबात नाही, काडीची जबाबदारी हिला नाही, मोठ्यांचा आदर तर हिला थोडासा सुद्धा नाही, फक्त आयुष्यात हिला मजा करायची. हे बरोबर आहे का? आणि हे बघ याच्या पुढे जर घराच्या बाहेर रूमच्या बाहेर तू गेलीस ना मग बघ. आणि काय ग नाही ना, तुला काय सांगितलं होतं हिच्यावर लक्ष ठेवण्यासाठीच ना. नाही ते तुला नाहीच करायचं. तर नैना तर बिचारी घाबरते. नैना म्हणते की काकू सॉरी. तेव्हा माई म्हणते की हो आणि मी सुद्धा बॉरी. तेव्हा सीमा तर पूर्णपणे वैतागून जाते आणि म्हणते की बॉरी म्हणजे काय ग. तेव्हा नैना म्हणते की मी सांगते तुम्हाला, जर हिला सॉरी म्हणायचं नसलं ना तर ही बॉरी मुद्दा म्हणते. तेव्हा सीमा म्हणते की अच्छा, म्हणजे तेथे सुद्धा खोटं बोलायचं. तर सॉरी म्हटलं तरी तर त्या शब्दाचा अर्थ काय होतो की आपल्याला खरंच एखाद्याबद्दल वाईट वाटतं आणि तसं नाही करायचं हिला, एखाद्याचं असं त्याचं जे काही आपण चुकलं म्हणून त्याची माफी मागण्याबद्दल हिला तर वेगळंच काहीतरी करायचं असतं, म्हणून ती मुद्दाम बॉरी असं काहीतरी शब्द वापरत असते. म्हणजे खरं तर हिला काही बोलायचं नसतं. अगं आमची रमा खरंच अशी नव्हती, ती जेव्हा चुका करायची ना मनापासून सॉरी म्हणायची, मनापासून माफी मागायची, असं तुझ्यासारखी करायची नाही. आणि हे बघ जेव्हा तिला खोटं बोलायचं असतं ती केव्हा खोटं बोलायची की जेव्हा त्यात दुसऱ्याचं काहीतरी भलं होत असेल त्यासाठी ती खोटं बोलायची, पण स्वतःच्या स्वार्थासाठी ती मुलगी कधीही खोटं बोललेली नाही. त्यामुळे मी तुला शेवटचं सांगून ठेवते की मी तुला सांगितल्याशिवाय तू बाहेर जायचं नाही, याद राख तू. नैना म्हणते की कळलं ना तुला. तर सीमा म्हणते की नैना तू तिच्यावर लक्ष ठेव. तर नैना घाबरतच हो करते. काकू. तर सीमा निघून जाते. तर लगेच माही नैनावर चिडते. नैना अगं हे सर्व काय आहे. तेव्हा जेव्हा ह्या अशा आंटी येतात तेव्हा अशा इतका इरिटेट का करतात त्या, आणि एकतर त्या इतक्या क्यूट आहे तर त्यांचा राग सुद्धा येत नाही या. आणि जबाबदारी म्हणजे काय ग. तर नैना म्हणते की अगं रिस्पॉन्सिबिलिटी. तेव्हा आता लगेच माही झोपून घेते. तर नैना डोक्याला हात लावते. अरे देवा अगं काय करू मी तुझं, म्हणून नैनाला तिचा खूप राग येत असतो. त्यानंतर सकाळ होते. तर नैना ही फ्रेश होऊन तयार होते आणि माही सुद्धा तयार होते. मस्तपैकी जॉकेट वगैरे अंगात घालते, सॅक वगैरे घेते, मोबाईल हातामध्ये घेते, डोळ्यामध्ये चष्मा वगैरे घालते आणि जायला निघते. तेव्हा नैना तिला विचारते की काय ग कुठे निघालीस. तेव्हा माही हसून म्हणते की आय एम गोईंग माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला. ओके मी जाते आता बॉयफ्रेंडकडे. तेव्हा नैना म्हणते की माही अगं जरा ऐक ना. माही म्हणते की नाही मी आता नाही स्टॉप होणार, मी आता आय एम गोईंग आणि असं बोलू नैनाला न जमताना इथून निघून जायला निघते. तर नैना म्हणते की अरे देवा काकू तर मलाच ओरडतील, त्यामुळे काही झालं तरी आता मात्र हिला जाऊन द्यायचे नाही. म्हणून नैना लगेच आपली बॅग घेते आणि माही परत ती सुद्धा तिच्या मागे येते. तर इकडे ती नीलला भेटायला येते. एका रेस्टॉरंट मध्ये ते भेटलेले असतात आणि तिथे मस्त ते कॉफी वगैरे पित नील आलेला असतो आणि लगेच ती नीलला म्हणते की खरंच अरे मी खरंच आय एम सॉरी, तुझं ऐकायला हवं होतं, तू जे म्हणत होता ते अगदी योग्य होतं. त्या क्यूट आंटी आणि नैना इज अ फ्रॉड, मी नाही जाणार परत त्यांच्याकडे. तेव्हा आता नील तिला समजावतो. नील म्हणतो की अगं माही तू काय बोलतेस, अगं आता आपल्याकडे कोणता पर्याय आहे का, म्हणजे हे बघ तुझ्या मॉम पासून आता तुला लपून कुठेतरी राहावे लागेल, पण त्यांच्याकडे तू तर सेफ आहे. तेव्हा माही म्हणते की नील अरे तुला कसं सांगू की त्यांचा जो काही प्लॅन आहे. तेव्हा आता नील म्हणतो की अगं थोड्या दिवसासाठी तू प्लीज ते नाटक कर ना, हे सर्व तू मॅनेज कर बरं. आणि हे बघ आपल्याला सुद्धा काही थोडासा टाइम हा
बाय करता येईल. तेव्हा माही वैतागते. माही म्हणते की अरे नील फसवेगिरी करतात आणि मला आता फसवेगिरी करायला नाही आवडत, बाद झालं. आणि त्या सुद्धा आता मला तो प्लॅन करायला सांगतात. मग मी काय करू तूच सांग बरं. आता हे खोटं वागायला असं म्हणजे खरंच लपून छपून राहायला मला नाही आवडत. ती कंटाळून गेले मी. तेव्हा माही त्याला म्हणतं की आत्ताच्या आत्ता आपण लग्न करूयात, अगदी ह्याच क्षणाला. तेव्हा आता नील म्हणतो की ठीक आहे, आपण आजच्या आजच लग्न करूयात, कोर्ट मॅरेज करूयात. थांब मी माझ्या मित्राशी बोलून घेतो. म्हणून तो आपला मोबाईल घेतो. तेव्हा माही इतकी खुश होते आणि खरंच आय लव्ह यू नील असं म्हणते. तेव्हा आता नील तिला परत म्हणतो की माही हे बघ, मी आपल्या लग्नाचं इतकं मोठं स्वप्न बघितलं होतं, अगदी मोठं असं अगदी लग्न, आणि ते बघ आता ते तर काहीच करता येणार नाही, त्यामुळे जाऊन दे, आता कोर्ट मॅरेजच करूयात. मात्र आता माही म्हणते की बरं ओके फाईन, मला सुद्धा असं कोर्ट मॅरेज वगैरे नाही करायचं, मला सुद्धा एक मोठं असं लग्नाचं स्वप्न आहे, मग आपण मोठंच लग्न नंतर करूया. तेव्हा माही असं म्हटल्यानंतर नील म्हणतो की अगं फक्त थोड्या दिवसाचा प्रश्न आहे बेबी, आपण लगेच व्यवस्थित असं मोठं लग्न करूयात. अगं ही तुझी मॉम आहे ना, ती आपल्यावर अगदी ट्रेलवर आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ तर मिळेलच. तेव्हा आता माहीला असं म्हणायचं असतं की अरे ती माझी खरी आई नाही, कारण ती माझी सावत्र आई आहे, माझ्या वडिलांची दुसरी बायको. आणि तेव्हा मात्र आता नैना ही गुपचूप तिच्या पाठीमागे आलेली असते आणि हे बोलणं त्यांचं चोरून ऐकत असते. आणि तेवढ्यात मात्र आता ही माहीची सावत्र आई देविका अगं तिथून ती गाडीमध्ये जात असते. तेव्हा आता तिच्यासोबत माणूस असतो तर तो गाडी थांबायला सांगतो आणि दुर्बीणमधून जो काही त्याचं नीलकडे लक्ष जातं तर नीलला पाहत असतो आणि म्हणतो की मॅडम हे बघा तो मुलगा दिसतोय. तर देविका विचारते की कोण मुलगा. अहो त्याच्याबरोबर कोणीतरी मुलगी सुद्धा आहे. आणि परत तो दुर्बीणवरून पाहतो आणि देविकाला म्हणतो की मॅडम तुमचीच मुलगी दिसते. तर देविका म्हणते की बघू बघू. तेव्हा मात्र आता जो काही पुढे त्यांचा एक माणूस असतो तो म्हणतो की नको मॅडम लगेच असं हातात घेऊ नका, हा माणूस कुठून आला माहिती नाही, म्हणून आपल्या रुमालने ती दुर्बीण पुसतो आणि लगेच तो स्वतः पाहत असतो आणि हो तेथे तर एक मुलगा दिसतोय, ते खूप लांब दिसतात. आणि त्याला विचारतो की काय हो तुम्हाला इतकं लांबचं कसं दिसतो. तेव्हा मात्र तो माणूस म्हणतो की अहो दुर्बीण तुम्ही उलट पकडलं. तेव्हा देविका ही घोटाळ्यावर ओरडते, म्हणजे घोटाळे असतात त्यांचे हे. तर लगेच घोटाळे म्हणतात की मॅडम अहो धरा बरं, दुर्बीण तुमच्याकडे घ्या आणि तुम्हीच बघा, तुमच्या स्वतः डोळ्याने खात्री करून घ्या. तेव्हा देविका पाहत असते आणि देविकाला आता तो नील दिसतो. तर देविका म्हणते की चला आपण तिकडेच जाऊयात आणि चेक करूयात. आणि अगोदर तो दुर्बीणवाला असतो तर त्याला अगोदर जायला सांगते. आता माही आणि नील एकमेकांबरोबर बोलत असतात. मग नील तिला म्हणत असतं की थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे, तुला थोड्याच दिवस ऍडजस्ट करावे लागेल. माही म्हणत असते की नाही नील नाही, अरे मी तुझ्याशिवाय नाही असं वेगळं राहू शकत. आणि तेवढ्यात मात्र जो काही माणूस त्यांच्याकडे जवळ येत असतो तर नीलचं त्याकडे लक्ष जातं. नील लगेच माहीला म्हणतो की माही तुला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल, कोणीतरी आपल्याला फॉलो करतो, त्यामुळे तू निघ इथून, क्विक लगेच निघ भरं तू. तेव्हा माही लगेच आपली बॅग घेते आणि तेथून पळ काढत असते. आणि तेवढ्यात आता नील तेथे बसलेला असतो आणि देविका ही गाडीच्या खाली उतरते, घोटाळे सुद्धा उतरतात. परंतु आता मात्र जेव्हा देविका खाली उतरते आणि लगेच जे घोटाळे असतात तर ते दरवाजा लॉक करून घेतात, परंतु देविकाचा साडीचा पदर आहे तर गाडीच्या त्या दरवाजामध्ये अडकतो. तेव्हा आता देविका ही घोटाळ्यावर खूप ओरडते की घोटाळे काय हे. तेव्हा आता घोटाळे खूप घाबरतात आणि सॉरी करत असतात. म्हणतात की आय एम सॉरी मॅम आणि जोरजोराने ओढून तो पदर काढत असतात. तेव्हा देविका ओरडते की घोटाळे काय हे, दरवाजा उघडा. तेव्हा घोटाळे म्हणतात की अहो मॅम माझा घोटाळा नाही, हा गाडीचा घोटाळा आहे, खरंच सॉरी. तोपर्यंत माही तेथून पळ काढत असते आणि नैना लगेच तिला धरते आणि शांत राहायला सांगते. तर माही म्हणते की नैना तू इथे. तेव्हा आता इकडे नील हा तेथून जायला निघलेलाच असतो. तोपर्यंत लगेच तो दुर्बीणवाला आहे तर नीलच्या समोर येतो आणि काय रे माही कुठे लपतोस तू, कुठे निघालास, मला सांग की माही कुठे आहे, बोल लवकर बोल की माही कुठे आहे, बोल बरं लवकर, आणि बोल बरं तीच होती ना तुझ्या बरोबर आता इथे, बोल बरं लवकर. तेव्हा मात्र आता नैना एक प्लॅन करते. नैना लगेच पुढे येते आणि नैना त्या माणसाला म्हणते की हात सोडा त्यांचा, ते मुलगा माझ्याबरोबर होता. आणि काय हो काय विचारतात तुम्ही. तेव्हा मात्र आता तो दुर्बीणवाला विचारतो की काय हो तुम्ही आहात तरी कोण. तेव्हा आता नैना म्हणते की मी नैना. तर लगेच नील म्हणतो की हो नैना.
पण आता माहीने त्याला नैनाचं हे नाव तर सांगितलेलं असतं म्हणून नील तिला ओळखतो आणि नील लगेच त्या माणसाला सांगतो. नैना ही मोबाईल खुणवून त्या नीलला सांगत असते तर नील म्हणतो की हो सोशल मीडिया मॅनेजर, आम्ही एका रेशिंग विषयी डिस्कस करत होतो, म्हणजे त्याची पब्लिसिटी कशी करायची, काय करायची याबद्दल आमच्या दोघांमध्ये चर्चा सुरू होती. नैना म्हणते की हो या. नील म्हणतो की हो त्याच्याच आयडियाज त्या मला देत होत्या म्हणजे नैना. तेव्हा तो दुर्बीनवाला तरी सुद्धा म्हणतो की अरे तुझ्यासोबत तर आता एक मुलगी होती. नैना म्हणते की हॅलो, तुला पुरुष दिसते का, चष्मा लावा चष्मा. आणि तेवढ्यात देविका आणि घोटाळे तेथे येतात आणि म्हणतात की कुठे माही. तेव्हा मात्र आता नील मुद्दा म्हणतो की म्हणजे यू आर माही यंग सिस्टर. तेव्हा आता देविकाला तर आनंद होतो कारण ती तर तिची सावत्र आई असते, परंतु हा तर मला यंग अशी सिस्टर म्हटलास. आणि पण आमच्यामध्ये असं रिलेशनशिप आहे की माझं तिच्या फादर सोबत लग्न झालं होतं. तेव्हा नील म्हणतो की खरंच सॉरी, मला तर असं वाटलं होतं की देविका. आणि परत म्हणतो की देविका मॅम, मी माहीकडून खूप काही ऐकलेलं आहे तुमच्याबद्दल, पण माहिती नाही की माही कुठेतरी निघून गेली. आणि एका अर्थाने तर बरंच झालं की ती निघून गेली, म्हणून आपली भेट तर झालीच आणि आपण एकत्र मिळून माहीला शोधू. त्या निमित्ताने तर आपली भेट होतच राहील. तर देविका लगेच खुश होते आणि नैना तर तेथेच असते. तेव्हा आता लगेच देविका ही आपल्या त्या माणसाला म्हणते की चला तर निघूयात, परंतु तो म्हणतो की मॅडम अहो पण माही. तेव्हा आता देविका म्हणते की नाही माही येते नाही, चला आता निघूयात. तेव्हा आता लगेच नील म्हणतो की देविका आणि परत म्हणतो की मॅम खरंच तुमचा लुक्स आहे ना तो अगदी गुड ऑन. तेव्हा मात्र आता देविका तर तोरायचंच असते. देविका म्हणते की हो छान खरंच आणि घोटाळ्यासोबत निघून जाते. तर दुर्बीनवाला तेथेच थांबतो. तर लगेच नील त्याला म्हणतो की काय तुमच्यासाठी टॅक्सी बोलू का. तेव्हा तो लगेच तेथून निघून जातो. तेव्हा मात्र आता लगेच तेथून ते निघून गेल्यानंतर नील आणि नैना उभे असतात. तर माही तेथे धावतच येते आणि नैना खरंच थँक्यू तू मला वाचवलंस. तेव्हा नैना म्हणते की माही मी तुला वाचवायला नाही तर तुला न्यायला आले. तेव्हा आता माही म्हणते की आय एम सॉरी नैना, मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकत. आणि ती नीलला म्हणते की चल आपण आता निघूयात. तेव्हा आता नील म्हणतो की माही मला असं वाटतं की तू नैना सोबत जायला हवं, गो आउट. तेव्हा आता माही म्हणते की नील तू काय बोलतोस हॉट, अरे मी नाही जाणार, नाही म्हणजे नाहीच. तेव्हा नैना म्हणते की ए बाय माझे तू ऐक ना जरा माझं, की तुला असं वाटतं की आम्ही तुझ्या दिसण्याचा फायदा घेतो. अगं हे जे काही तुला वाटतं ना ते काही चुकीचं तर नाही. अगं पण ह्या सगळ्यात आमचा सुद्धा काही वेगळा फायदा नाही. अगं आम्हाला काही त्यात पैसे नाही मिळणार. अगं पण सीमा काकूंच्या मुलाला अक्षयला या डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी तुझी मदत हवी आहे. आता तुला मदत करूची किंवा नाही करूची हे तर तुझ्यावर डिपेंड राहील. तेव्हा नील म्हणतो की हे बघ माही, मला असं वाटतं की आता खरंच तुला म्हणजे त्यांना मदत करायला हवी, तुझ्या मदतीची त्यांना गरज आहे, नक्की त्यांना मदत कर. अगं माझं असं म्हणणं आहे माही प्लीज माझ्यासाठी. परंतु माही म्हणते की नाही नील. तेव्हा आता नैना ही नीलकडे बघत नीलला विचारते की तू खरंच हिच्यावर प्रेम करतो का. तेव्हा लगेच माही म्हणते की नैना काय बोलतेस. आणि ती नीलच्या जवळ येते आणि काय हे बघ आम्ही दोघं कसे एकमेकावर किती प्रेम करतो. आमची खोटी अशी रिलेशनशिप नाही तर रिअल अशी रिलेशनशिप आहेत. काही दिवसानंतर आम्ही लग्न करून एकत्र सुद्धा येणार आहोत. तेव्हा नील म्हणतो की यस लंबे रिस्का घोडा हो, आय लव्ह माय माही. आणि तिचा मूड माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे की तिला आनंदात ठेवणं. आणि चल बरं माही, खूप दिवसातून आपण भेटतोय, चल फोटो काढूया. तेव्हा मात्र आता नील आणि माही एकत्र येऊन फोटो काढतच असतात. नैना अगदी त्या नीलकडे आणि या दोघांकडे संशयानेच पाहत असते. आणि तेवढ्यात तेथे वेटर येतो आणि जे काही अगदी तेथे ते ठेवलेली असते छत्री अगदी तेथे बसतात त्या कॅफेमध्ये. आणि ती नेमकं आता सरकते आणि लगेच ती माहीच्या अंगावर पडणार. तोच लगेच नील बाजूला होतो, परंतु नैना मात्र ही माहीला धरते. आणि तेव्हा तो नील त्या माणसावरच ओरडतो त्या वेटरवर. तेव्हा मात्र आता तो निघून गेल्यानंतर सॉरी बोलतो तर, परंतु माही ही लगेच नीलला म्हणते प्रेमात असताना आजूबाजूच्या वाईट गोष्टीवर पण लक्ष ठेवा बरं का. तेव्हा आता नील माहीला विचारतो की तू ओके तर आहे ना. तेव्हा आता माही म्हणते की अरे नील तू माझ्या सोबत असताना मला काही होणार आहे का. तेव्हा मात्र आता नील आणि माही एकमेकांसोबत फोटो तर काढतच असतात, परंतु नैनाने तर ओळखलेलं असतं की नील कसा आहे तो. आणि ती म्हणते की कर्म माझं, खरंच एकमेकांचं किती प्रेम आहे हे कळलं मला. तेव्हा मात्र आता नैना आणि माही ह्या गुपचूप खूप काही शॉपिंग करून येथे गेट उघडून आत येतात. तेव्हा आता माही ही खूप घाबरलेली असते. तिला असं वाटतं की काल जे काही मी वागले त्यामुळे क्यूट आंटी तर माझ्यावर खूप चिडल्या होत्या. मग नैना आता सुद्धा मी तेच केलं, म्हणजे तुला न सांगता आणि त्यांना सुद्धा न सांगता बाहेर निघून गेले. मग
ते आणखीन माझ्यावर चिडतील का? तेव्हा नैना म्हणते की नाही अगं, त्यांना कुठे माहिती आहे की तू घर सोडून गेली होती म्हणून. अगं मी सुद्धा त्यांना नाही सांगणार, कारण त्यांना वाईट वाटेल ना ग. तेव्हा माही खुश होते आणि सो स्वीट असं नैनाला म्हणते. नैना म्हणते की हो ना, स्वीट स्वीट. तेव्हा माही म्हणते की क्यूट आंटी, जसं आतापर्यंत मला रागवतात, मला बोलतात, सर्व काही अगदी प्रेम सुद्धा करतात, आणि तसं आतापर्यंत त्यांच्यासारखं प्रेम आतापर्यंत माझ्यावर कोणी नाही केलं. म्हणजे त्यांची प्रेम जी काही ते करतात त्याची फिलिंगच वेगळी आहे. तेव्हा आता नैना म्हणते की माही, तुला एक सांगू का, आयुष्यामध्ये हक्कानं असं एक रागवणारं ओरडणारं माणूस असावं ग. जेव्हा तो रागवतो तेव्हा तर कुठे आपल्याला शहाणपण येतं ग. तेव्हा माही म्हणते की हो रिअली. तर नैना म्हणते की हो हो. माही म्हणते की हो, अगर कोही हमें प्यार वाला डाटे तर दॅट इज हेल्थी राईट. नैना म्हणते की हो हो, आणि कारण ते रागवणं अगदी प्रेमाने समजून सांगणं हे खरंच प्रेमाचं असतं ग. तेव्हा माही लगेच खुश होते आणि आता मी क्यूट आंटीला सांगितलं तुम्ही मला सारखं सारखं रागवत जा. तेव्हा नैनाला हसायला येते आणि ती माहीला म्हणते की माही खरंच मॅड आहे ग तू. तेव्हा माही म्हणते की आय नो दॅट, चल बरं आतमध्ये जाऊया. म्हणून त्या आत जायला निघतात तर माही डायरेक्ट त्या बंगल्यामध्ये एंट्री करायला लागते, परंतु नैना म्हणते की इकडे नाही, आपल्याला इकडे आउट हाऊस मध्ये जायचं. त्यानंतर आता इकडे अक्षय पाटील साहेबांना फोन करतो आणि हॅलो नमस्कार, काही कळलं का तुम्हाला? तेव्हा आता पाटील साहेब म्हणतात की सॉरी टू से, कारण आम्हाला एक बॉडी सापडली. आता बॉडी म्हटल्यानंतर अक्षयच्या पायाखालची जमीनच हादरते. तो म्हणतो की काय? अक्षयला धक्का बसतो आणि लगेच पाटील साहेब सांगायला सुरुवात करतात की तुम्ही जे काही आम्हाला सांगितलेलं आहे तर त्या बॉडीमध्ये आणि सांगितल्याप्रमाणे जरा काहीतरी साम्य आम्हाला दिसते, त्यामुळे तुम्ही बघायला येऊ शकतात का? तर अक्षयला आता इतका जबर धक्का बसतो की बॉडी म्हणजे आता रमाची बॉडी आहे की काय, म्हणून अक्षयच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तेव्हा आता अक्षयला आता काय करू, ती बॉडी बघायला जाऊ की नको असं होतं. आणि इकडे माही आणि नैना आतमध्ये जातात आणि सीमा आता तिकडे आतमध्ये असते. आणि आता माहीला खूप काही शॉपिंग करून अगदी जे काही ड्रेस वगैरे लागतात सर्व काही अगदी नैनाने घेऊन दिलेलं असतं. म्हणजे माहीला अगदी या नैना आणि सीमाबद्दल खूप काही असं प्रेम वाटायला सुरुवात होते आणि सीमा सुद्धा तिला हळूहळू अगदी पटायला लागते. आणि नैना ती सीमाचं काय प्रेम आहे तिला समजून सांगत असते आणि हा येथे संपतो. पुढील भागामध्ये आता पाटील साहेबांना जी डेड बॉडी सापडलेली असते तर ती बघण्यासाठी ते अक्षयला तिकडे बोलावतात. ती नक्की डेड बॉडी कुणाची आहे, कारण अक्षयने जे काही सांगितलेलं आहे आणि त्या बॉडीमध्ये काहीतरी साम्य आहे, म्हणजे तो ड्रेस वगैरे जो काही कलर हे सर्व काही त्या बॉडीशी मॅच होतात. म्हणून आता लगेच अक्षय आणि अभि तेथे त्या ठिकाणी येतात आणि तेथे खूप काही अशा बॉडी ठेवलेल्या असतात आणि जंगलामध्ये जी बॉडी सापडलेली असते तर ती बॉडी अक्षयला दाखवलेली असते की ही बॉडी जंगलामध्ये सापडली म्हणून. तर अक्षय खूप घाबरत असतो, अक्षयच्या डोळ्यात पाणी येत असतं. अभिने त्याला धरलेलं असतं आणि तेवढ्यात मात्र आता पाटील साहेब त्या बॉडीवरचा जो काही पांढरा कापड आहे तर ते बाजूला करतात, परंतु ती मात्र आपल्या रमाची बॉडी नसते, कारण तो ड्रेसचा कलर तर तोच असतो. परंतु आता अक्षय जोरात नाही नाही असे ओरडतो, कारण अक्षय तर खूपच घाबरलेला असतो. तेव्हा आनंद सुद्धा त्यांच्या सोबत असतो. आनंद आणि अभिला सुद्धा हे सर्व बघून खूप धक्का बसतो आणि देवकृपेने आपल्या रमाची ती बॉडी नसते. अक्षय नाही नाही करत आपलं तोंड झाकून घेतो. त्यानंतर आता इकडे सीमा माहीला समजावते, हे बघ मी तुझ्यासाठी माझ्या रमाचे काही फोटो आणलेले आहेत, नीट ते फोटो व्यवस्थित बघून घे आणि या फोटो प्रमाणे तू असं तुला व्हायचं आहे. तेव्हा आता माही अक्षय सोबत आणि रमा एकमेकांचे जे काही फोटो असतात तर ते फोटो अगदी बारकाईने बघत असते आणि नैना सुद्धा तेथेच असते. तर माहीला आता अक्षयचे आणि रमाचे एकत्र असे फोटो बघितल्यानंतर धक्काच बसतो, कारण आता तिला अक्षय बरोबर असे वागावे लागते की काय, आणि ह्या रमा बनून कसं राहायचं, कारण रमा तर साडीमध्ये आहेत आणि आता हे कसं करायचं, म्हणून आता माहीला खूप टेन्शन येतं. आणि आता सीमा आणि नैना तर माहीला अगदी रमा जशी होती अगदी त्याच रूपात तयार करणार असतात. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.